सर्व अंगणवाडी सेविकाताईंना माझा नमस्कार। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो कामकाजा संदर्भातला नाही आहे। तर तुम्ही हे जे PMVY चे जे फॉर्म भरत आहात तर ते हे फॉर्म सबमिट केल्यानंतर जे काही तुम्हाला मानधन मिळणार आहे एका फॉर्मसाठी 250 रुपये, तर ते मानधन मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करून घेणं आवश्यक आहे। आणि त्या गोष्टी कोणत्या आहेत किंवा त्या कुठे चेक करायच्या, तुमच्या पुढची प्रोसेस चालू झाली आहे का नाही या संदर्भातला हा व्हिडिओ राहणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही सर्वांनी तुमचं हे जे PMVY चं जे प्रोफाइल आहे ते प्रोफाइल अपडेट करून घेणं गरजेचं आहे। जर तुमचं प्रोफाइल अपडेट झालं असेल तरच या पुढील गोष्टी तुमच्या होणार आहेत आणि पुढच्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतरच तुमचं जे काही फॉर्मसाठीचं मिळणारं मानधन आहे ते तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर सर्वात प्रथम म्हणजे आपण डेटा एंट्रीमधून हा जो ऑप्शन आहे ॲड AWW आशा वर्कर प्रोफाइल, तर इथं जाऊन तुम्ही तुमची प्रोफाइल भरली आहे का याची खात्री करा। आणि जर तुम्ही तुमचं प्रोफाइल अपडेट केलं नसेल तर तुम्ही तुमचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोफाइल अपडेट करून घ्या। जर तुमच्या नावामध्ये बदल असतील तर तसं तुम्ही तुमच्या ऑफिसला कळवू शकता आणि तुमचं नाव हे बदलासह त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यायची आहे। त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तुमचं जे काही प्रोफाइल अपडेट झाल्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे तुमच्या जे प्रोफाइलमध्ये आधार ॲक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे। तर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे रिपोर्ट AWC हायर QIs। तर याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये गेल्यानंतर हा जो ऑप्शन आहे 3 नंबरचा FF AWW आशा आधार, तर याच्यावरती जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की इथं तुमचं आधार ॲक्टिव्ह दाखवत आहे का ते। तर इथं गेल्यानंतर पहा, अशा प्रकारे तुमच्या इथं प्रोफाइलमध्ये एक आधार ॲक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे। हे झाल्यानंतर पुढची जी प्रक्रिया आहे ती मी तुम्हाला दाखवते। ती तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का याची खात्री करा। ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या जे काही फॉर्मचं मानधन आहे ते मिळण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे असं म्हणता येऊ शकतं। तर ते कुठून चेक करायचं, चला तर मग आपण पाहूया। तर इथं पहा, आणि हो हे या गोष्टी तुम्ही फक्त वेबसाईटवरती चेक करू शकता, या गोष्टी तुम्ही ॲपवरती पाहू शकत नाही। तर त्यामुळं तुम्ही लॉग इन करत असताना यावेळेस मात्र वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे आणि या गोष्टी चेक करायच्या आहेत। तर पहा, वेबसाईटवरती हा जो पर्याय आहे इथं दिसत आहे पहा, हे न्यू। तर या पर्यायावरती तुम्हाला जायचं आहे। पर्याय आहे रिपोर्ट इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिक ऑफ PMVY। तर याच्यावरती जाऊन तुम्हाला पुढच्या गोष्टी चेक करायच्या आहेत। चला तर मग मी तुम्हाला या पर्यायावरती जाऊन दाखवते कोणत्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत। तर पहा, या पर्यायावरती गेल्यानंतर हा जो शेवटचा पर्याय आहे तो आहे आधार अँड फेस ऑथेंटिकेशन ऑफ फील्ड फंक्शनरी AWC और आशा। तर या पर्यायावरती जाऊन तुम्हाला तुमची पुढची माहिती चेक करायची आहे। तर या पर्यायावरती जाऊन मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये कोणत्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात आणि तुमच्या प्रोफाइलमध्ये देखील तुम्ही जाऊन पहा की तुमच्या या गोष्टी झालेल्या आहेत का। चला तर मग आपण पाहूया याच्यामध्ये जाऊन। तर पहा, अशा प्रकारे तुम्ही जेव्हा या पर्यायावरती जाल तेव्हा अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये तुमच्या अंगणवाडीचा नाव आणि क्रमांक दिसेल तुम्हाला। तर पहिला जो आहे कॉलम तो आहे नंबर ऑफ WW हुज आधार डिटेल्स अपडेट बाय FF आशा AWW और आशा, म्हणजे इथं तुमचं एक ॲक्टिव्ह दाखवणं गरजेचं आहे। तर याचा अर्थ काय आहे की ज्यांच्या आधार डिटेल्स याच्यामध्ये अपडेट करण्यात आल्या आहेत तर त्यांची संख्या इथं दाखवत आहे आणि ते एकच असणं गरजेचं आहे। इथं तुमचं एक दाखवत आहे का ते पहा। याचा पुढचा पर्याय आहे तो म्हणजे नंबर ऑफ FF हुज फेस ऑथेंटिकेशन डन बाय सुपरवायझर। तर याच्यासाठी तुमच्या ज्या काही सुपरवायझर मॅडम आहेत त्यांनी तुमचं FRS करणं गरजेचं आहे। जर तुमच्या सुपरवायझर मॅडमनी तुमचं FRS केलं असेल तर इथं तुमचं दाखवत आहे की किती सेविकांचं इथं FRS झालेलं आहे। तर इथं एक संख्या दाखवणं गरजेचं आहे, कारण प्रत्येक अंगणवाडीसाठी एक सेविका आणि तिचं आधार अपडेट होणं आणि फेसचं ऑथेंटिकेशन होणं गरजेचं आहे। आणि इथं एक संख्या तुमची दाखवत नसेल तर तुमचा आधार अपडेट करावा लागेल किंवा तुमचं FRS दाखवत नसेल तर तुमचं FRS करून घेण्याची आवश्यकता आहे। त्यानंतर पुढे पहा, पुढचा जो पर्याय आहे तो आहे नंबर ऑफ FF हुज फील्ड डिटेल्स हॅव बीन रिजेक्टेड बाय सुपरवायझर।
तर याच्यामध्ये जर तुमच्या आधारच्या डिटेल्स फिल केलेल्या ज्या आहेत त्या जर रिजेक्ट झाल्या असल्या सुपरवायझरकडून, तर इथं तुमच्याकडे 1 दाखवेल. तर हे 1 दाखवत असेल तर तुमच्या जे काय माहिती आहे ती रिजेक्ट झालेली आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पुन्हा प्रक्रिया करून ती माहिती भरावी लागणार आहे. त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे तो आहे नंबर ऑफ FF हुज फील्ड डिटेल्स अप्रूव्ड बाय SO और CDPO MO ऑदर. तर इथं तुमचं 1 दाखवणं गरजेचं आहे. तर या पर्यायाचा अर्थच आहे की ज्यांच्या डिटेल्स अप्रूव्ह झाले आहेत सुपरवायझरकडून नाही, तर सुरुवातीला जो पर्याय होता तो होता सुपरवायझरकडून अपडेट झालेले आहे किंवा ॲप्रूव्ह झालेले आहेत. त्यानंतर ही SO लॉगिनच्या गोष्टी आहेत की SO लॉगिनला देखील तुमच्या जो काही डिटेल्स आहेत त्या ॲप्रूव्ह झालेल्या आहेत का. तर इथं तुमचं 1 दाखवणं गरजेचं आहे, म्हणजे तुमची जी प्रोफाईल आहे ती ॲप्रूव्ह झालेली आहे कुठून, तर SO लॉगिनवरून. तर पुढचा पर्याय आहे तो म्हणजे नंबर ऑफ FF हुज फील्ड डिटेल्स रिजेक्ट बाय SO. तर जर तुमच्या सर्व म्हणजे FRS आणि आधारचं ज्या डिटेल्स आहेत त्या जर ॲप्रूव्ह असतील तर इथं तुम्हाला 1 दिसेल, आणि जर त्या तुमच्या FRS किंवा आधारच्या डिटेल्स रिजेक्ट झाल्या असतील SO लॉगिनवरून तर इथं तुम्हाला 1 दिसेल. तर इथं 1 दिसत असेल तर ते तुमच्या पेमेंटसाठी त्याची अडचण येणार आहे. तर 1 संख्या कुठं दिसायला पाहिजे, तर ॲप्रूव्हमध्ये दिसायला पाहिजे. म्हणजे तुमची जी माहिती आहे ती SO लॉगिनवरून ॲप्रूव्ह झालेली आहे. आणि पुढची आता प्रक्रिया फक्त राहिलेली आहे ती म्हणजे पेमेंट जनरेट होणार आहे. तर पेमेंट जनरेट होण्यासाठी तुमचं SO लॉगिनवरून जे काही तुमच्या डिटेल्स आहेत ते ॲप्रूव्ह होणं गरजेचं आहे. जर तुमच्या डिटेल्स इथं म्हणजे या पर्यायामध्ये जर तुमच्यासमोर 1 असा अंक दिसत असेल तर तुमच्या SO लॉगिनवरून या गोष्टी रिजेक्ट झालेल्या आहेत. रिजेक्ट झाले असेल तर ॲप्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला प्रक्रिया बघावी लागेल, कारण की तुमची प्रोफाईल SO लॉगिनवरून ॲप्रूव्ह झाल्याशिवाय पेमेंट जनरेट होण्याची प्रक्रिया होणार नाही आहे. तर या सर्व गोष्टी मी आताच तुम्हाला दाखवल्या, तरी त्याप्रमाणे तुम्हाला आधार डिटेल्स अपडेट केलेल्या याच्यामध्ये 1 दिसायला हवं. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन म्हणजे FRSमध्ये 1 दाखवायला हवं. त्यानंतर या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये 0 यायला हवं, कारण या जे रिजेक्ट झाल्यासाठी आहेत. आणि याच्यामध्ये ॲप्रूव्ह SO लॉगिनचं जे आहे याच्यामध्ये 1 ॲक्टिव्ह दिसत आहे का ते चेक करा. या जर गोष्टी तुमच्या दाखवत असेल तर तुमची पेमेंटची जी काही प्रक्रिया आहे ती म्हणजे पूर्ण झालेली आहे ना. आता फक्त तुमचं पेमेंट जनरेट होणं बाकी आहे. जर या तुमच्या गोष्टी तुमच्या प्रोफाईलमध्ये दिसत नसतील तर तुम्ही तुमचं FRS तुमच्या पर्यवेक्षिका मॅडमकडून करून घ्या. तुमचं प्रोफाईल अपडेट करून घ्या. जेव्हा ते अपडेट करतील तेव्हाच तुमच्या SO लॉगिनला त्या गोष्टी चेक करून ॲप्रूव्ह होणार आहेत आणि नंतरच तुमचं पेमेंट जनरेट होणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, जर तुमच्या काही समस्या असतील तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. PMVYच्या संदर्भातल्या त्या समस्यांना मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.